नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। हिंगोली जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉइंट रस्त्यावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आला रास्ता रोको। येवल्यामध्ये लभाण समाज बांधवांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी येवला प्रांत कार्यालयावरती करण्यात आला हातोडा आंदोलन। खासदार सुप्रिया सुळेंनी दौंड तालुक्यामध्ये केला दुष्काळी दौरा। शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून तोडगा काढण्याचे त्यांनी दिले आश्वासन। आणि इतिहासाच्या झरोक्यामधनं पुरंदरच्या मुलांनी बनवलेत आकर्षक किल्ले। पोवाडा गाऊन शिवरायांचा इतिहास सांगण्याचा या चिमुरड्यांनी केलाय प्रयत्न। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषध उपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। हिंगोली जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर कराव्या मागणीसाठी जिंतूर टी पॉइंट औंढा नागनाथ इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिंतूर टी पॉइंट औंढा नागनाथ इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलाय। यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं दुपारी 12 वाजता औंढा जिंतूर टी पॉइंट वरती रास्ता रोको करण्यात आला। वाढत्या शेतकरी आत्महत्या, शेतीला हमीभाव, शासनाची फसवी जीएसटी, नोटबंदी यामुळे जनतेचे होणारे हाल आदी विविध प्रश्नांवरती खासदार राजीव सातव आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला। या रास्ता रोकोच्या आंदोलनामध्ये खासदार राजीव सातव, आमदार डॉक्टर संतोष टारफे, संजय बोढारे, मुनीर पटेल, राजूभैया नवघरे आदींनी मार्गदर्शन केलं आहे। औंढा नागनाथ आणि वसमत हे तालुके दुष्काळ यादीमधनं वेगळे असून ते दोनही तालुके दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। सरसकट दुष्काळ जाहीर झाला पाहिजे या मागणीसाठीचं हे आंदोलन करत असताना सरकारनं जशी कर्जमाफीची नाटकीय घोषणा केली आणि वर्षभरात 5% लोकांनाही कर्जमाफी दिली नाही, तशाच पद्धतीनं दुष्काळाच्या घोषणा केलेल्या आहेत। दुष्काळाच्या नुसता घोषणा झाल्या, परंतु काही तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा सुद्धा झाली नाही। औंढा असेल, वसमत असेल, इथं कुठलीही घोषणा झाली नाही। कुठंतरी पक्षीय स्वरूप पाहून भाजपाला मतं मिळणार असतील तरच दुष्काळ जाहीर करायचा, अशा पद्धतीचा हा या सरकारचा अजेंडा दिसायला लागला। आणि दुष्काळ जरी जाहीर केला तरी दुष्काळाची कामं, रोजगार हमीची कामं असतील, येणाऱ्या काळामध्ये चारा छावण्या असतील, शेतकऱ्यांना सरसकट लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून सरसकट कर्जमाफीचा निर्णय असेल, हे कुठलेही निर्णय सरकारनं घेतले नाहीत। त्यामुळे या ठिकाणी आज रास्ता रोको आंदोलन आम्ही केलेलं होतं। येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 8-10 दिवसात जर हा निर्णय झाला नाही तर पुन्हा मोठं तीव्र आंदोलन या निमित्तानं करण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। सरकार हे नुसतं आश्वासन टी पॉइंट इथे औंढा तालुका आणि वसमत तालुका हे हिंगोली जिल्ह्यातले 2 तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यामुळे
संपूर्ण शेतकऱ्याच्या वतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं आज रास्ता रोको करण्याचं योजिले आहे. खरं म्हणलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वत्र सरासरी पाऊस हा कमी पडलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याचे खरीप पीक तर गेले, परंतु रब्बी पीकही काही येणार नाही. आणि अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची असेल किंवा गुराचा चाऱ्याचा विषय असेल, त्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रशासन फोल ठरत आहे. आणि म्हणून कुठेतरी एक राजकारण करायचं, म्हणजे समाज करायचं, असं सरकारचं हे राजकारण चालू आहे. परंतु शेतकरी हे कोणत्या पक्षाचे नसून हे शेतकरी हे आपल्या भारताचे नागरिक आहेत आणि या लोकांसोबत दुजाभाव करू नये. आणि त्यामुळं औंढा आणि वसमत हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे ही आमची मागणी. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. पिंपरीच्या काळेवाडी परिसरामधनं मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यांची फॉर्च्युनर गाडी 4 चोरट्यांनी लंपास केली आहे आणि हा सारा प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. पिंपरीच्या काळेवाडी परिसरामधनं मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकांची फॉर्च्युनर गाडी 4 चोरांनी लंपास केली आहे. हा सारा प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. रहाटणी काळेवाडी प्रभागाचे माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या राहत्या घरामध्ये गाडी पार्क करण्यात आली होती. मध्यरात्रीच्या सुमारास 4 गाडी चोर एका होंडा सिटी गाडीमधनं आले आणि त्यामधील एक जण गाडीमधनं उतरून हळूच बाहेर आला आणि टोयोटा फॉर्च्युनर कारचा दरवाजा त्यानं मोठ्या शिताफीनं उघडून ही कार चोरून नेली आहे. याबाबत दिनेश बालू चिंचवडे यांनी वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे. तर सध्या या गाडीचा शोध CCTV फुटेजच्या माध्यमामधनं वाकड पोलीस करतायत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुण्यामधील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल इथे रोमांचकारी अशा जी टॉकीज महाराष्ट्र कुस्ती दंगल ही स्पर्धा सुरू आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त गुण मिळवून यशवंत सातारा हा संघ आघाडीवर आहे. मोठ्या अटीतटीच्या कुस्त्या इथे प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. पुण्यामधील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल इथे जी टॉकीज महाराष्ट्र कुस्ती दंगल ही अतिशय रोमांचक पद्धतीनं सुरू आहे. या दंगलीमध्ये 6 संघांनी सहभाग घेतलाय. या स्पर्धेसाठी बाहेरील देशामधील खेळाडू या संघामध्ये सहभागी झालेले आहेत. अनेक अटीतटीच्या कुस्त्या या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे इथे पुरुषांच्या बरोबर स्त्रियांचं सुद्धा कुस्ती पाहण्याचं प्रमाण वाढलंय. या कुस्ती दंगलीमध्ये राहुल आवरे, विजय चौधरी, अंशु मलिक, किरण भगत, होल्टन अशा अनेक तुफानी मल्लांचा सहभाग आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त गुण मिळवून यशवंत सातारा हा संघ आघाडीवर आहे. या संघामध्ये असलेल्या अवघ्या 19 वर्षाच्या खुल्या गटामध्ये खेळणारा आदर्श गुंड यानं या स्पर्धेमध्ये भल्या भल्यांना आसमान दाखवत एक आदर्श घालून दिलाय. तसेच संघामध्ये असलेले उत्कर्ष काळे, कौतुक डाफळे यांनी सर्व सामने जिंकले आहेत. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपणच घेऊन जाणार असा यशवंत सातारा संघाचे मालक पुरुषोत्तम जाधव यांना विश्वास आहे. यावेळी यशवंत सातारा संघाचे मालक पुरुषोत्तम जाधव यांनी कुस्तीविषयी आपल्या भावना व्यक्त केल्यात. आज महाराष्ट्राच्या या कुस्ती दंगलमध्ये यशवंत साताऱ्याची टीम तर विजयी झालीच आहे, परंतु एकूणच आमचा हा आदर्श यांनी एक आदर्श घालून दिला आहे आणि आदर्शांनी आज कालचा जे त्याची जी कसर होती ती आज भरून काढली. परंतु एक मी तुम्हाला सांगतो की गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं आज क्रिकेट खेळू शकत नाहीत. त्यामुळं आज क्रिकेटपेक्षाही जास्त आज महाराष्ट्रामध्ये मातीचे कुस्ती खेळणारे पैलवान आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि त्यांना या झीच्या माध्यमातून फार मोठं व्यासपीठ मिळालं आणि त्यामुळं कुस्ती क्षेत्राला एकदम वेगळे चांगले दिवस आलेले आहेत. त्यामुळं हा पैलवान आपला जो पैलवान मातीत खेळणारा होता तो उद्याचा हिरो आता सगळ्यांना महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोचलेला आहे आणि घरातल्या सर्व माता भगिनी आणि सर्वजण आज 6 वाजल्यानंतर सगळे सिरियल वगैरे बंद करतायत आणि फक्त महाराष्ट्राची ही कुस्ती दंगल बघतायत. त्यामुळं सर्व महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेला मी आज दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि कुस्ती क्षेत्रासाठी जो उपक्रम झीने राबवला आहे त्या झी समूहाला पण मी मनापासून शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या कुस्ती दंगलीमध्ये आज यशवंत साताऱ्याच्या संघाने 6च्या 6 कुस्ती आमच्या जिंकलेल्या आहेत आणि मराठवाड्याचा 0 आणि सातारा 6 असा आजचा स्कोर झाला. एकूणच या कुस्ती दंगलमध्ये सातारा संघ पुढे आहे आणि मला खात्री आहे की कैलासवासी पैलवान
खशबा जाधव यांनी जे या देशासाठी पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवलं आहे, त्यामुळं त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या गावी जाऊन आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला आहे पैलवानांना. त्यामुळं नक्कीच माझी सातारा यशवंत साताऱ्याची टीम विजयी होईल याच्यामध्ये मला दुमत वाटत नाही आहे. त्यामुळं आज झीच्या माध्यमातून हा जो कुस्त्यांची दंगल भरवण्यात आली आहे त्यामुळं कुस्ती क्षेत्राला नवीन उजाळा मिळाला आहे. हे जे पैलवान गोरगरीब शेतकऱ्यांचे मातीत खेळणारे हे पैलवान यांना एक चांगलं व्यासपीठ या झी उद्योग समूहाने निर्माण केलेलं आहे. मी झी उद्योग समूहाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. गणेश अभिमाने, C24 तास, मुळशी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. येवला तालुक्यातील लभाण समाज बांधवांनी येवला प्रांत कार्यालयावरती त्यांच्या विविध मागण्यांसाठी हतोडा आंदोलन केलंय. दरम्यान यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. जय जवान जय लभान, हातफोड खडीची नोंद झालीच पाहिजे आदी घोषणांसह हाती हतोडा आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन खडीफोड करणाऱ्या येवला तालुक्यातील लभाण समाज बांधवांनी येवला प्रांत कार्यालयावरती हतोडा आंदोलन केलंय. खडी फोडण्याचा पारंपरिक व्यवसाय करत असलेला लभाण समाज बांधवांचे उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे खडी आणि ही खडी फोडण्यासाठी या समाज बांधवांकडनं वापरलं जाणारं हत्यार म्हणजे हतोडा. आपल्या विविध मागण्यांसाठी महसूल प्रशासनासह सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या आंदोलनामध्ये छावा लभाण क्रांतिवीर सेनेचे प्रदेश अध्यक्ष मयाराम नवले, विनायक जाधव, लखन कोठारे, मुकेश माळी, विजय चव्हाण, विकास जाधव, कृष्णा जाधव, आशाबाई ढामले, मनीषा ढामले आदी उपस्थित होते. सर्व लोक खडी काम करतात. खडी काम करण्यामध्ये त्यांचे जे पूर्वीचे जे लोक हे सगळे शिकलेले नाही आणि सरकारला 1961 दाखल्याची अट लागते. मग ती दाखल्याची अट रद्द करावी आणि सरकारने सर्व जे शिकलेले मुलं असतात त्यांच्यासाठी दाखले 1961ची अट रद्द करून दाखले मुलांना द्यावे आणि सर्व लबान समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावी. खडी व्यवसायाची नोंद आमची झाली पाहिजे. शासनाने दखल घेतली पाहिजे आणि या सगळ्यात शासनाने दखल घेतली पाहिजे. आज छावा लबाण क्रांतिवीर सेनेमार्फत आपण आंदोलन ठेवलेलं आहे. पण आज मी 5 मागण्या शासनाकडे आणलेल्या आहे. एक, आमच्या लबाण समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करणे. 2 नंबर, आमच्या समाजाचा व्यवसाय जो पारंपरिक व्यवसाय होता तो आज हरवलेला आहे, तर तो शासनाने त्याची नोंद करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन ठेवलेले. प्लस आमच्या कुटुंबांना प्रत्येक जो भूमिहीन कुटुंब आहे त्याला 5-5 एकर जमीन कसण्यासाठी द्यावी असे मी काही मागण्या दिलेल्या आहेत. जर समजा त्या मागण्या शासनाने मान्य नाही केल्या तर मी येवला प्रांत ऑफिसपासून तर मुंबई मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढणार आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मी 100% पदयात्रा करणार आहे. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. जीवनाचा संघर्ष हा प्रत्येकाला स्वतःलाच करावा लागतो. इतर फार तर मार्गदर्शन करू शकतात, पण खडतर प्रवास स्वतःलाच पार करावा लागतो. असाच प्रेरणादायी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय म्हणतायत आणि यावरती मोठ्या प्रमाणात कमेंट्स देखील केल्या जात आहेत. मात्र ड्रोन कॅमेऱ्याच्या आवाजामुळे मादी अस्वल चवताळलं आणि त्यानं बर्फावरती पंजा मारला. त्यावेळी ते पिल्हू पुन्हा खाली घसरलं. ड्रोनच्या आवाजामुळे निरगुडसर येथील शेतकरी शशिकांत वळसे यांच्या ऊस पिकावरनं वीज वितरण मंडळाच्या तिरकस तारा गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पिकाला धोका आहे. या तारा दुसरीकडे हलवण्याच्या कारणावरून 6 जणांनी शशिकांत वळसे यांना मारहाण करून गंभीर जखमी केलाय. त्यामध्ये वळसे यांचा एक पाय 50% निकामी झालाय. दरम्यान हे कृत्य करणारे आरोपी मात्र 3 दिवसामध्ये जामिनावरती सुटून मोकाट फिरतायत. त्यामुळे आता शशिकांत वळसे यांचं कुटुंब दहशतीखाली वावरत आहे. निरगुडसर येथील शेतकरी शशिकांत वळसे यांना त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या 6 जणांनी संगनमतानं बेदम मारहाण करून गंभीर जखमी केलाय.
ही घटना शुक्रवारी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शशिकांत वळसे यांच्या शेजारील सूर्यकांत रामचंद्र वळसे यांच्या शेतामधील पोल शशिकांत वळसे यांच्या शेतामध्ये रोवण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या शेतामधील ऊस पिकावरनं वीज मंडळाच्या तिरकस तारा गेल्या होत्या. या तारा ऊस पिकावरनं ऊसाच्या जवळून कमी अंतरावरनं ओढल्या गेल्या आहेत. हे काम चुकीच्या पद्धतीनं झालं आहे. त्यामुळे ऊस पिकाला मोठा धोका होता. त्यामुळे या तारा दुसऱ्या ठिकाणावरनं हलवण्यासाठी शशिकांत वळसे यांनी महावितरणशी 11 महिन्यांपासून पाठपुरावा केलाय. त्या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार त्यांनी केला होता, परंतु कुठलीही दखल याची घेण्यात आली नाहीये. त्यांच्या मागणीनुसार तारा हलवण्यासाठी ठेकेदार पाहणी करण्यासाठी आला असता संतोष संजय वळसे, दत्तात्रय सूर्यकांत वळसे, सूर्यकांत रामचंद्र वळसे, नितीन संजय वळसे, संजय रामचंद्र वळसे, किरण सूर्यकांत वळसे यांनी एकत्र येऊन संगनमतानं शशिकांत वळसे यांच्यावरती अचानकपणे हल्ला करून त्यांच्या पायावरती खोरे टिकाव आणि काठीनं त्यांना मारून त्यांना गंभीर जखमी केलाय. तसेच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यास किंवा प्रकरण वाढवल्यास गंभीर परिणाम होतील अशी धमकी देखील दिली आहे. याबाबत मंचर पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे, परंतु आरोपींना 3 दिवसांमध्ये जामीन मिळालाय. शशिकांत वळसे यांच्यावरती पुढील उपचार मॅक्स केअर इथे सुरू आहेत. दरम्यान शशिकांत वळसे यांना गंभीर मारहाण करून त्यांचा एक पाय 50% निकामी करणारे आरोपी गावामध्ये मोकाट फिरतायत. त्यामुळे शशिकांत वळसे यांचं कुटुंब दहशतीखाली आहे. अशा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करूनही जर आरोपी जामीन मिळवून उजळ माथ्यानं फिरत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न शशिकांत वळसे आणि त्यांच्या कुटुंबियांना पडलाय. शशिकांत बबन वळसे यांच्या शेतामध्ये तिरकस चुकीच्या पद्धतीनं ओढलेल्या तारांचं काम कॉन्ट्रॅक्टर प्रकाश जांभळे यांनी केलंय. कमी उंचीनं ओढलेल्या तारा बदलण्याची मागणी शशिकांत वळसे हे गेल्या 11 महिन्यांपासून करत होते, परंतु महावितरणनं कुठलीही कारवाई केली नाहीये. या सर्व गोष्टी कायदेशीर असताना देखील वळसे यांच्या शेतामधील तारा का हलवल्या नाही, याचे नक्की कारण काय? या घटनेबाबत नक्की हलगर्जीपणा कोणाचा, अधिकाऱ्यांचा की अधिकाऱ्यांवरती दबाव टाकणाऱ्या पुढाऱ्यांचा, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. शेतात गेलो तर किरण म्हणला तुम्ही या मी प्रत्यक्ष तुमच्या ऊसावरल्या तारा हलवून घेऊ दाखवल्या तर ठीक आहे म्हणला. परत घरी गेलो किरणचा सारखा फोन का तुम्ही परत या एकदा लगेच जा परत या दादा अहो तुम्ही परत या म्हणून किरणच्या शब्दावर परत गेलो. किरणला म्हणलं बाळा मागाशी सांगितलं होतं आता काय रे तो आलोय तू लई विनंती केली म्हणून. किरण का बोलवतोय तो मागून 2 जण आणि खालून त्यांच्या वावरातून 2 पळत आले. तेवढ्यात वारल्या दोघांनी खाली डाकारलं आणि खाल्ल्या दोघांनी मुंडक्यावर बसायला सुरुवात केली. कोण मुंडक्यावरून कोण आणीत होतं हे मात्र फक्त किरणलाच माहिती. कुणी कुणी हल्ला केला, तुमचं नाव काय त्यांचं? माझ्यावर हल्ला करताना संतोष संजय वळसे आणि ते बारक्याचं काय नाव आहे काय नाव नितीन संजय वळसे अजून आणि लाकडी दांडकं दत्तात्रय सूर्यकांत वळसे आणि त्याच्या बाजूनी मला ती मुंडकं खाली घातल्यावर कडणी लोक दिसत होती. तो मात्र मला ह्या इथं एक मार्जादा हाताचा आहे. किती लोक होते सगळे? सगळी लोक 5-6 होती. बोला. नमस्कार, मी डॉक्टर जाधव मॅक्स केअर हॉस्पिटल. मिस्टर शशिकांत वळसे निरगुडसरचे आपल्याकडे 26/10/18ला ॲडमिट झाले असून त्यांना ससूनमधून इकडं हलवण्यात आलेले आहे. त्यांच्या दोन्ही पायाला तीव्र मार लागला असून दोन्ही पायाचे हाडं फ्रॅक्चर झालेले आहे. पाठीला व मणक्यालाही मार लागलेला आहे. पेशंटला साधारणतः 10 ते 15 दिवस हॉस्पिटलायझेशन लागणार आहे. पेशंटच्या दोन्ही पायांचे ऑपरेशन करून त्यांना 2 ते 3 महिने बेड रेस्ट लागणार आहे. पायाच्या इंजुरी ग्रेव्हियस फ्रॅक्चर्स झालेले आहे आणि पेशंटच्या थोडंसं मेंदूलाही मार लागल्याची शक्यता दर्शवत आहे. हॉस्पिटलमध्ये पेशंटवरती जी काही ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे ती सर्व ट्रीटमेंट इथले तज्ज्ञ डॉक्टर करत आहे. पेशंटची प्रकृतीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा होत आहे. तसं जरी असले तरी पण पेशंटला जो काही मार आणि फ्रॅक्चर झालेले आहे ते तीव्र आणि किचकट प्रकारचे झालेले आहे. दोन्ही पायाचे ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटची हळूहळू रिकव्हरी आपल्या लक्षात येईल. थँक्यू. बोला. मी शशिकांत बबन वळसे यांचा मुलगा अमोल.
माझ्या वडिलांना झालेल्या मारहाणीमध्ये माझ्या वडिलांचा एक पाय पूर्ण निकामी व एक 50% निकामी झालेला आहे. तरी पण आरोपींना 2 दिवसात जामीन मिळाला आहे. कायदा सुव्यवस्थेवर माझा विश्वास उडालेला आहे. SP-ना माझी एकच विनंती आहे की त्यांनी मला न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. खासदार सुप्रिया सुळे सध्या दौंड तालुका दुष्काळ दौऱ्यावरती आहेत. या ठिकाणी सुप्रिया सुळेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आणि त्यांच्या सर्व अडीअडचणी समजावून घेतल्यात. महाराष्ट्रामध्ये सध्या दुष्काळाचं सावट पसरत चाललंय. दरम्यान दौंड तालुका दुष्काळी दौरा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यामध्ये दक्षिण भागामधील खोर, कुसेगाव, पडवी, देऊळगाव गाडा, हिंगणी गाडा इथे त्यांनी पाहणी केली आहे आणि यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. अनेक शेतकरी कुटुंब जिरायत भागामधनं पोटाची खळगी भरण्यासाठी सुमारे 4 महिने स्थलांतरित होत आहेत. मात्र सत्तेवरती असणाऱ्या सरकारनं त्यांचं रेशनिंगचं धान्य बंद केलंय. त्यामुळे दिवाळीसारखा सण सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं साजरा करता आला नाहीये. दरम्यान यापुढे येणाऱ्या दुष्काळाला सावरण्यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच शुद्ध पाणी पुरवठा, वीज कनेक्शन, पौष्टिक आहार आदी सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असं यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय. दुष्काळाची परिस्थिती अतिशय तीव्र आहे. पाण्याची परिस्थिती तुम्ही बघताय की वाईट आहे. सातत्याने लोकांची छावणीची मागणी आहे. महाराष्ट्राच्या सरकारकडे मागणी करतोय. दुष्काळ जाहीर झाला आहे पण सर्वसामान्य माणसांपर्यंत मदत पोचत नाही आहे. तातडीने छावण्या ह्या काढल्याच पाहिजे. पाण्याचं नियोजन आणि त्याला लागणारा निधी ची डिस्पर्समेंट अतिशय तातडीने सरकारने करणं गरजेचं आहे. सध्या काही लोकांचं बंद झालेलं आहे आणि सध्या ते ऑनलाईन पण काही लोक ऑनलाईनचं आम्ही स्वागत करतो पण त्याबरोबर अनेक गरीब किंवा ऑनलाईन करायला जी कनेक्टिव्हिटी लागते ती नसल्यामुळे बरेच गरीब कष्ट करणारे लोक वंचित राहत आहेत त्या अन्नापासून. आणि तुम्ही धुळ्याची गोष्ट बघितली असेल, धुळ्याला ऑनलाईन झालं नाही म्हणून एक गरीब माणसाचा लाईनीत नुसतं उभं राहून निधन झालं. त्याच्यामुळे हे ऑनलाईनचं आम्ही स्वागत करतो पण त्याच्याबरोबर मॅन्युअलचाही ऑप्शन ठेवलं पाहिजे जोपर्यंत ही सगळं तंत्रज्ञान नीट होत नाही. ते गरज आहे त्याची. संजय सोनवणे, C24 तास, दौंड. आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील भागशाळा महात्मा गांधी विद्यालयामधील 2002 आणि 2003च्या इयत्ता 10वी मधील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या सोबत तब्बल 15 वर्षांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा शाळा भरवत स्नेहमेळावा साजरा केलाय. आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील महात्मा गांधी विद्यालयामधील 2003 आणि 2004 मधील 10वी मधील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या सोबत तब्बल 15 वर्षांनी एकत्र येऊन महात्मा गांधी विद्यालय चांडोली बुद्रुक इथे आपला वर्ग भरवला आणि स्नेहमेळावा साजरा केला. या स्नेहमेळाव्याची सुरुवात शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांनी दीप प्रज्वलित करून केली आहे. यावेळी काही महिन्यांपूर्वी अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या नितीन थोरात या मित्राला सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाची रूपरेषा शाळेच्या प्रार्थनेनं करण्यात आली आहे. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षक कानडे सर, तासगावकर सर, विभाग प्रमुख काळे सर, शिपाई मामा गोविंद काळे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केलाय. या कार्यक्रमाला एकूण 15 विद्यार्थिनी आणि 30 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योगेश थोरात यांनी केलंय. कार्यक्रमाचे मुख्य आयोजन माजी विद्यार्थी आणि चांडोली बुद्रुक गावाचे उपसरपंच पोपट थोरात यांनी केलं होतं. यावेळी उपस्थित विद्यार्थी दत्ता थोरात, सुहास थोरात, राजेंद्र टेमगिरे, संपत थोरात, प्रफुल्ल राटाडे, शालिनी काळे, दीपिका थोरात, शर्मिला पवळे, सविता थोरात यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच आज उत्तुंग यशाची पायरी चढलो आणि प्रत्येक जण स्वतःच्या पायावरती उभं आहे असं बोलून शिक्षकांच्या विषयी आदर व्यक्त केलाय.
शिक्षकांनी देखील आपल्या गहिवरलेल्या अंतःकरणानं या लाडक्या विद्यार्थ्यांना शुभ आशीर्वाद देऊन आपलं मन मोकळं केलंय. या बॅचमधील प्रत्येक विद्यार्थी छोटे मोठे उद्योग, नोकरी आणि शेती करतायत. स्वतःच्या पायावरती ते उभे आहेत. याचा आनंद आणि अभिमान घेऊन आपल्या या लाडक्या विद्यार्थ्यांना अश्रुपूर्ण नेत्रांनी सर्व शिक्षकांनी निरोप दिलाय. शेवटी उपसरपंच पोपट थोरात यांनी उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली आहे आणि त्यानंतर स्नेहभोजनाचा सर्वांनीच आनंद लुटलाय. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. नुकतेच महाराष्ट्र सरकारच्या सहकार आणि पणन विभागामार्फत राज्यामधील आदर्श काम करणाऱ्या 28 सहकारी संस्थांना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते मुंबईमधील रंगशारदा सभागृहामध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये कोल्हापूरमधील वनाळी येथील अन्नपूर्णा सहकारी पाणी पुरवठा या एकमेव संस्थेला राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आमच्या कार्यकर्त्यांची सहकार क्षेत्रामध्ये पिळवणूक झाली आहे अशी खंत राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रामध्ये सरकारच्या सहकार आणि पणन विभागामार्फत राज्यामधील आदर्श काम करणाऱ्या 28 सहकारी संस्थांना पुरस्कार देण्यात आले आहेत. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते मुंबईमधील रंगशारदा सभागृहामध्ये या संस्थांना गौरवण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. काटकसर आणि पारदर्शक कारभार करत सर्वसामान्य सभासदांचं हित जोपासणाऱ्या सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या राज्यामधील सहकारी संस्थांना शासनाच्या सहकार आणि पणन विभागामार्फत सहकार महर्षी आणि सहकार भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील वनाळी येथील अन्नपूर्णा सहकारी पाणी पुरवठा या एकमेव पाणी पुरवठा करणाऱ्या संस्थेला राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. संस्थेचे संस्थापक चेअरमन आणि माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्यासह संचालक मंडळाने पुरस्कार स्वीकारला आहे. म्हणजे विविध कार्यकर्त्यांचा संस्थेचा सभासद सुद्धा आमच्या कार्यकर्त्याला घेत नाही, बरोबर ना? आमच्या कार्यकर्त्यांचं दूध सहकारी संस्थेमध्ये दूध सुद्धा घ्यायचं नाही. म्हणजे दूध नासवलं जाईल पण आमच्या कार्यकर्त्याचं दूध घेणार नाही. आमच्या कार्यकर्त्याचा ऊस सुद्धा घ्यायचा नाही. म्हणजे ऊस जाळला जाईल पण आमच्या कार्यकर्त्याचा ऊस घेतला नाही. हे सर्व ज्यावेळेस चटके बसायला लागले, थोडा बहुत व्यवसायातला अनुभव होता. मी म्हटलं आता आपणच आता उभा केल्याशिवाय आम्ही आमच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून 97 अखेरला आमदार झालो. सर पहिल्यांदा मी सहकारी बँक काढली, कारण पहिल्यांदा पैसे पुरवल्याशिवाय या सामान्य लोकांना पैसे दिल्याशिवाय हा समाज पुढे उभा राहू शकणार नाही. 1300 सभासद, 5000 एकर कमांड एरिया आणि 3 स्टेजमध्ये पाणी उपसा करणारी अन्नपूर्णा ही पश्चिम महाराष्ट्रामधील एकमेव संस्था आहे. कागल तालुक्यातील मध्यवर्ती पट्ट्यामधील डोंगराळ आणि पाण्यापासून वंचित असणाऱ्या वनाळी, शेंडूर, साके, गोरंबे, सावर्डे, केनवडे या गावामधील शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीनं जीवनदायी बनलेल्या अन्नपूर्णा योजनेमुळेच या भागामध्ये आर्थिक समृद्धी आली आहे. संस्थेच्या या यशामध्ये शेतकरी, गावामधील स्थानिक नेते मंडळी, संस्थेचे कर्मचारी या सर्वच घटकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सांघिक प्रयत्न आणि प्रचंड संघर्षाची दखल सरकारनं घेऊनच हा पुरस्कार जाहीर केलाय. त्यामुळे तब्बल 26 वर्षांच्या सर्वांच्याच परिश्रमाचं चीज झालंय. आमच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनामधील अत्युच्च आनंदाचा हा दिवस आहे, असं यावेळी संजय बाबा घाटगे यांनी म्हटलंय. आज श्री अन्नपूर्णा सहकारी पाणी पुरवठा संस्थेला राज्याचा सहकार भूषण पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार मिळाल्यामुळं खूप आनंद झाला. सर्व इतकी वर्षे केलेल्या श्रमाचे, संघर्षाचे सगळे चढ उतार हे सार्थक ठरले असं आज वाटलं. महाराष्ट्र शासनाचा अतिशय आभारी आहे. त्यांनी या पुरस्काराला आमच्या संस्थेला पात्र समजलं. या पुरस्कारापर्यंत पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थानं जर मोठं सहाय्य आम्हाला झालं असलं
तर संचालक मंडळ निरपेक्षपणानं काम केलं. आमचे सेवक वर्ग, आमचे सभासद या सर्वांच्यामुळं जे तारणदार आहेत, या तारणदारांच्यामुळं आज या एवढ्या मोठ्या उंचीपर्यंत आम्ही पोचू शकलो. याबद्दल मी मनापासून सर्वांचा आभारी आहे. संस्थापक म्हणून जरी मला मोठेपणा मिळत असला तर खरे मानकरी हीच सगळे दुवे आहेत आणि महाराष्ट्र सरकारचा अतिशय आभारी आहे. तसंच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, सहकार खातं, त्याचप्रमाणे इरिगेशन खातं आणि जे नेत्यांनी आम्हाला अडचणीच्या काळात मदत केली, मग ते कैलासवासीचे आदरणीय मुंडे साहेब असतील, गोपीनाथजी मुंडे साहेब असतील किंवा आपले विखे पाटील साहेब असतील, केंद्रीय मंत्री ज्यावेळेला ते होते वित्त खात्याचे, त्यावेळेला त्यांनी मोठी मदत आम्हाला केली होती. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये आदरणीय BN पाटील साहेब अशा या नेत्यांनी आम्हाला मदत केल्यामुळं खूप मोठं आम्हाला बळ मिळालं आणि इथंपर्यंत पोचत असताना सतत शेतकऱ्यांच्यावर मायाची ऊब देणारे शेतकऱ्यांची कैवारी आदरणीय ND पाटील साहेब यांना स्मरण केलंच पाहिजे, एवढंच या निमित्तानं सांगतो. या पुरस्कारानं आम्हाला खूप बळ आलेलं आहे, खूप मोठे उत्साह वाढलेला आहे आणि आमच्या या सभासदांचा, शेतकरी सभासदांचा म्हणजे खूप मोठा कसा हे करता येईल, म्हणजे त्यांना लाभ देता येईल. इथून पुढं कष्ट झालं, आता इथून पुढं फायदे कशी जास्तीत जास्त देता येईल या दृष्टीनं आम्ही संचालक मंडळाने आम्ही बघू, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. धन्यवाद. या पुरस्कार प्रसंगी राज्य लेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, आमदार शेखर सळेगावकर, मुंबई शहर भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, शेकापचे आमदार जयंत पाटील यांची भाषणे झाली आहेत. ही विविध सहकारी संस्थांमध्ये त्या ठिकाणी सहभागिता देतात आणि केवळ सहकार क्षेत्राचा वसूल भाग भांडवलाचा विचार केला तरी 20,000 कोटी रुपये. आणि मग याचा अर्थ असा की मला कुठल्याही अन्य पुरस्काराला त्या ठिकाणी कमी उल्लेखाचं नाहीये, पण तरी या राज्यातल्या सगळ्यात मोठ्या चळवळीचा सगळ्यात मोठा पुरस्कार जर राज्यातला कुठला असेल तर तो सहकार पुरस्कार आहे आणि त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो. मानसिकता जर या ठिकाणी अशा पद्धतीनं असेल तर निश्चितपणे सहकार खातं सुद्धा भविष्यात या सहकार चळवळीला दिलासा देईल अशा प्रकारचा आत्मविश्वास आहे माझ्या मनामध्ये. आणि हे खरं आहे की संस्था उभी करताना, स्थापन करताना, चालवताना येणाऱ्या अडचणींना सामोरं जाऊन किती संस्था उभारणीला त्रास असतो, जावे त्याच्या वंशात तेव्हा तिची कळे. एखादी संस्था जो माणूस चालवतो ना त्यालाच त्याच्या अडचणी माहीत असतात. संस्था चालवायची नाही, संस्थेचं कामकाज माहीत नाही आणि संस्थेविषयी बोलायचं, त्याला ती संस्था वाढवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात त्याची जाणीव नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी सहकार मंत्री म्हणून आपल्या बापूंनी अनेक चांगले आमूलाग्र असे बदल सहकार चळवळीच्या हितासाठी केलेत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं बापूंचं या ठिकाणी. यावेळी प्रधान सचिव आभा शुक्ला, संदीप देशमुख, मोहम्मद आरिफ, सतीश सोनी, सचिव आकाराम बचाटे, गोकुळ संचालक अमरीश घाटगे, अनंता तळेकर, शंकर सावंत, सातापा तांबेकर, रघुनाथ पाटील, विलास पाटील, सुरेश मर्दाणे, रतन कांबळे, पंडित दंडवते, रणजित गायकवाड आदी प्रमुख इथे उपस्थित होते. समाधान म्हातुगडे, C24 तास, कोल्हापूर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती
हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार, तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 04 15. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. दीपावली सणामध्ये स्वतः मेहनत घेऊन किल्ले बनवण्याचं प्रमाण आता फार कमी झालंय. मात्र जेजुरीमधील बालचमूंनी पर्यावरणपूरक अशा किल्ल्यांची प्रतिकृती तयार केली आहे आणि पोवाडा गाऊन शिवरायांचा किल्ल्याचा इतिहास आपल्या निरागस शैलीमधनं सांगण्याचा प्रयत्न देखील केलाय. त्यामुळे पुरंदरच्या मुलांनी बनवलेले हे किल्ले यंदाच्या दिवाळीमध्ये सर्वांचेच आकर्षण बनलेत. दिवाळीची सुट्टी लागली की लहान मुलं आपल्या कल्पनेमधनं किल्ले साकारत असतात. शहरामधील मुलं आपल्या घरी तर मामाच्या गावाला आजोळी जाऊन किल्ले बनवत असतात. शेताच्या मातीशी घट्ट मैत्री करत आपला किल्ला आणि परिसराची माहिती जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. झपाट्यानं वाढलेल्या शहरीकरणामध्ये माती, दगड आणि जागा मिळणं दुरापास्त झालंय. त्यामुळे टोलेजंग इमारतीच्या छोट्याशा आवारामध्ये हातांनी मातीचे किल्ले साकारण्याऐवजी बाजारामध्ये आता तयार मिळत असलेले प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे किल्ले आणून ते सजवण्याकडेच सगळ्यांचा कल वाढू लागलाय. गेल्या काही वर्षांपासून बाजारामध्ये दिसू लागलेल्या या तयार किल्ल्यांना यंदाच्या दिवाळीमध्ये देखील मोठी मागणी होती. त्यामुळे त्यांचे दर देखील वाढू लागलेत. मित्रांच्या घोळक्यानं एकत्र येऊन दूरवरनं आपल्या वसाहतीमध्ये माती आणायची आणि मातीचं लिंपन करून मेहनतीनं साकारलेला किल्ला सजवायचा. 10-15 दिवस त्याची राखण करायची. हा सारा आनंद आत्ताच्या पिढीसाठी दुर्मिळच झालाय. आणि आता साच्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस ओतून तयार केलेले रंगीबेरंगी किल्ले बाजारामध्ये दिसू लागलेत. परंतु याउलट ग्रामीण भागामध्ये आजही दगड मातीचा शोध घेत किल्ले बनवणारे ग्रुप तयार होऊ लागलेत. जेजुरी येथील कुमार, रुद्र, शंभू, ओम, जय, रुद्र, जेजुरीकर, आगलावे, राजगुरू या मुलांनी चक्क संघटित होऊन पर्यावरणपूरक अशी किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे. या मुलांनी किल्ल्याशेजारी उभं राहून सवाद्य पोवाडा गाऊन किल्ल्याचा, शिवरायांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि किल्ले बनवा या स्पर्धा आयोजकांमध्ये हा मोठा चर्चेचा विषय झालाय. या पोवाड्यामधनं माझ्या मित्रांना किल्ल्यांचा इतिहास समजेल असं निरागस उत्तर देखील या बालकांनी दिलंय. तसेच कोळविहिरे, कोथळे येथील आणि शिवरी येमाई माता प्रतिष्ठानच्या लहान मुलांनी देखील भव्य असा पर्यावरण किल्ला सादर केला आहे. दरम्यान यंदाच्या दिवाळीमध्ये पुरंदरच्या मुलांनी बनवलेले किल्ले आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेत. लहान मुलांनी बनवलेला पाहायला मिळाला. खरं तर किल्ल्यावरती सर्व गोष्टी या पर्यावरणपूरक पाहायला मिळाल्या. प्लास्टिकचा कुठेही वापर केलेला दिसला नाही. आणि लहान मुलांच्या किल्ला हा लहान मुलांनी मातीपासून बनवलेला आहे आणि सर्व पर्यावरणपूरक बघायला असा मिळाला. आणि मुलांनी या सर्व लहान मुलांनी पोवाड्यामधून शिवाजी महाराजांचा इतिहास परत एकदा जागृत करून सर्व प्रेक्षकांना दाखवलेला आहे आणि इथल्या सर्व जनतेलाही हे सर्व चित्र पाहून आनंद मिळाला. किल्ला बघितला. हा किल्ला लहान मुलांनी बनवलेला आहे. या किल्ल्यामध्ये मला आश्चर्याची बाब अशी वाटली की हा किल्ला बनवला लहान मुलांनी आणि त्याची पवाडाही त्यांनी तयार केला. हा पवाडा ऐकता ऐकता हा किल्ला जणू की शिवाजींच्या काळामध्ये गेल्यागत असं वाटलं की
फार एकदम इथली लोक पण खूप आनंदी झाले आणि हा किल्ला बघून खूप मन प्रसन्न झालं. वृत्तसंकलन विभाग C24 तास जेजुरी. नुकतीच आश्रमशाळेचा जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळा तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक शिक्षक भवन इथे पार पडला. या ठिकाणी एकूण 46 पुरस्कारांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. दुनियेच्या बाजारामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठेपणा, अहंकार, स्टेटस हे रंगांचे थर बाजूला करून विद्यार्थी आणि इतरांच्या पुढे स्वतःला सादर करताना दरवेळी शिक्षक या घटकाची दमछाक होत असते. आणि मग त्यामध्ये शिक्षकांची सतत मी शोधण्याची धडपड सुरू असते. प्रामाणिकपणे कायद्याच्या कसोटीमध्ये राहून पोटतिडकी न दाणदाण करणाऱ्या अशा शिक्षकांना कुठेतरी चांगल्या कामाची थाप हवी असते. त्यामुळे अशा शिक्षकांना महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघ पुणे यांच्या वतीनं नुकतेच तळेगाव ढमढेरे इथे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. नुकतीच आश्रमशाळा जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळा तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक शिक्षक भवन इथे पार पडलाय. पुणे जिल्ह्यामधील विमुक्त जात भटक्या जमाती आश्रमशाळेमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिरूर तालुक्यामधील गुणवंत शिक्षकांसाठी महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघानं जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यामध्ये 7 मुख्याध्यापक, 20 शिक्षक, 18 शिक्षकेतर कर्मचारी आणि 2 विद्यार्थी असे विशेष एकूण 46 पुरस्कार माननीय शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंत सर, समाज कल्याण अधिकारी श्री हरेश्वर डोंगरे, समाज कल्याण अधिकारी श्री विशाल लोंढे, राज्य संघटनेचे अध्यक्ष श्री बालाजी मुंडे, राज्याचे उपाध्यक्ष श्री तुकाराम शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शहरी भागासह आता ग्रामीण भागामध्ये देखील इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या बरोबरच भटक्या जमातीमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं या उद्देशानं मुलांना आकर्षित करण्यासाठी आश्रमशाळेमधील शिक्षकांनी मुलांमधील कलागुणांना वाव देत जास्तीच्या शिक्षणाची जोड देऊन कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध संकल्पना आश्रमशाळेमध्ये राबवून आम्ही कुठेही कमी पडत नाही हे दाखवून दिलंय. त्याच कर्तृत्वाची थाप शिक्षक आमदार पुणे विभागाचे दत्तात्रय सावंत यांनी शिक्षकांना सन्मानित करून दिली आहे. यावेळी शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंत, समाज कल्याण अधिकारी श्री हरेश्वर डोंगरे, समाज कल्याण अधिकारी श्री विशाल लोंढे, राज्य संघटनेचे अध्यक्ष श्री बालाजी मुंडे, राज्याचे उपाध्यक्ष श्री तुकाराम शिरसाट, सर्व शिक्षक, सर्व कार्यकारिणी सदस्य इथे उपस्थित होते. ग्रामीण भागामधील आश्रमशाळांमध्ये शिक्षणाचे धडे देत असताना पुरेशा सुविधा उपलब्ध नसताना देखील मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांच्या मध्ये चढाओढ सुरू आहे. अशा शिक्षकांचा गौरव करण्याचे महाराष्ट्र आश्रमशाळा शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघ पुणे यांनी एक संकल्पना राबवली आहे. त्यानुसार शिरूर तालुक्यामधील महिला आणि पुरुष शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. यावेळी शाळेमध्ये येणाऱ्या अडचणींचे पाढे वाचून दाखवण्यात आलेत. तसेच येणाऱ्या अडचणींवरती मात करून दर्जेदार शिक्षणाचा आलेख कशा पद्धतीनं उंचवला आहे यावरती आमदारांशी चर्चा करून योग्य ते सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय. यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री संतोष देशमुख तसेच उपाध्यक्ष श्री विजय लगड सर यांनी केलंय. पुरस्कारार्थींच्या वतीनं मुख्याध्यापक श्री संजय जाधव, श्री देशमुख सर यांनी मनोगत व्यक्त केलं. तसेच आभार सचिव विजय लोखंडे यांनी मानलेत. महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर संघाचा उपाध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं आश्रमशाळेतील वसतिगृह कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा व्हावा, त्यांच्या आनंदात सहभागी सगळ्यांना होता यावं म्हणून खऱ्या अर्थानं आज शैक्षणिक चळवळीच्या अंतर्गत आश्रमशाळेमध्ये सुद्धा गुणवत्ता वाढ चांगली झालेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणावरून शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी अगदी अधीक्षकापासून कामाठ्यांपर्यंत सगळ्यांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतोय आणि त्यांचे संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न संघटनेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा हा मानस आहे.
महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संघटनेचा सचिव या नात्यानं या ठिकाणी आज महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुरस्कार सन्मान सोहळा शिक्षक आमदार माननीय दत्ता सावंत आणि इतर संघटनेचे जे महाराष्ट्र राज्याचे अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी होत आहे की या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण शाळा चालवत असताना अतिशय कष्टाचं आणि कष्टातून या ठिकाणी त्यांनी कार्य केलेलं आहे. त्या कार्याचा कुठेतरी गुणगौरव व्हावा, त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशानं या कार्यक्रमाचं या ठिकाणी प्रचंड प्रमाणात उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणात आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर. भाजप युवा नेते सुमित भाऊ राठोड यांनी सामाजिक बांधिलकी जपून पोलीस, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा स्नेहमिलन मेळावा आणि सुरुची भोजन या कार्यक्रमाचं माहूर पोलीस स्टेशन इथे आयोजन केलं होतं. यावेळी सर्व पत्रकार बांधव तसेच पोलीस कर्मचारी हे त्यांच्या कुटुंबाच्या समवेत इथे उपस्थित होते. भाजप युवा नेते सुमित भाऊ राठोड यांनी सामाजिक बांधिलकी जपत पोलीस, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा स्नेहमिलन मेळावा आणि सुरुची भोजन कार्यक्रम माहूर पोलीस स्टेशन इथे आयोजित केला होता. यावेळी सुमित भाऊ राठोड यांनी या कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश फक्त सामाजिक बांधिलकी जपून पोलिसांवरील आणि पत्रकारांवरील नित्याचा ताणतणाव दूर करणं आहे असं म्हटलंय. माहूर हे सर्व धर्मियांचं तीर्थक्षेत्र असल्यामुळे इथे नेहमीच भाविकांची वर्दळ असते आणि त्यांचा बंदोबस्त आणि सुरक्षेची काळजी ही पोलिसांवरतीच असते असंही ते म्हणालेत. त्यानंतर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी माहूर पोलिसांच्या कामगिरीवरती स्तुतीसुमनं उधळत पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख हे पोलीस वर्दीमधील संत माणूस आहेत आणि ते शक्य तिथपर्यंत गुन्हा दाखल न करता लहान सहान भानगडी दोन्ही तक्रारदारांना बसवून मिटवण्यासाठी प्रयत्न करतात. तसेच गोरगरिबांना योग्य न्याय देतात. तसेच त्यांनी जी दारूबंदीची मोहीम हाती घेतली आहे त्यामध्ये मी तहसीलदार म्हणून नाही तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून भाग घेईल असं सांगितलंय. दरम्यान आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सुमितभाऊ राठोड यांचे मनपूर्वक आभार मानलेत. ते म्हणाले की माहूर किनवट तालुक्यामध्ये मागील 25 वर्षांमध्ये आजवर कोणीही पोलिसांसाठी असा स्नेह मेळावा आयोजित केला नाहीये अथवा त्यांच्या व्यथा व्यासपीठावरती मांडल्या नाहीयेत. तसेच माहूर पोलीस स्टेशनचे ऑडिट चालू असताना मला माहूर पोलिसांची कामगिरी उत्तम असल्याचे पत्रकार बांधवांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. पोलीस आणि पत्रकार यांचा संबंध हा चिखल मातीसारखा असतो आणि अनेक वेळा पत्रकार बांधवांमुळेच आम्हाला गुन्हेगारांची आणि अवैध धंद्यांची माहिती मिळत असते असंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान यावेळी कार्यक्रमाला बंजारा काशिक तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराजांचे 5वे वंशज महंत जितेंद्रजी महाराज, नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव, माहूर तालुका तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिबा खराटे, युवा नेते सुमित राठोड, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, अनिल वाघमारे, वसंत कपाटे, गोविंद मगरे पाटील, नगरसेवक रहमत अली, इलियास बावाणी, संजय सुरोशे, किशोर जगत, फिरोज पठाण, मजहर शेख, राजू दराडे, राम दातीर, सर्व पत्रकार बांधव तसेच पोलीस कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांच्या समवेत इथे उपस्थित होते. मजहर शेख, C24 तास, नांदेड. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. हिंगोली जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉइंट रस्त्यावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आला रास्ता रोको. येवल्यामध्ये लभाण समाज बांधवांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी येवला प्रांत कार्यालयावरती करण्यात आला हातोडा आंदोलन. खासदार सुप्रिया सुळेंनी दौंड तालुक्यामध्ये केला दुष्काळी दौरा. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून तोडगा काढण्याचे त्यांनी दिले आश्वासन. आणि इतिहासाच्या झरोक्यामधनं पुरंदरच्या मुलांनी बनवलेत आकर्षक किल्ले. पोवाडा गाऊन शिवरायांचा इतिहास सांगण्याचा या चिमुरड्यांनी केलाय प्रयत्न. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिंदास.